नमस्कार. ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. 2 इंच कोरफडीच्या तुकड्यापासून आणि अर्धा चमचा हळदीपासून आपण एक वेट लॉस करण्यासाठीचा घरच्या घरी काढा कसा तयार करायचा ते बघणार आहोत. वेट लॉसचं औषध तुम्ही कितीही वेळा घ्या, सांगितलेल्या पद्धतीने घ्या किंवा मग एक्सरसाइज करून योग्य डाएटसह घ्या, तरीसुद्धा तुम्हाला त्यातून म्हणावा तेवढा फायदा होणार नाही आणि वेट लॉससुद्धा होत नाही. मग घरगुती हा काढा घेऊन जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. वेट लॉस करण्यासाठी जो काढा मी आता तुम्हाला सांगितला आहे तो काढा योग्य पद्धतीने बनवला आणि योग्य पद्धतीने योग्य वेळी घेतला तर या काढ्याचे जे फायदे आहेत ते आपल्याला पूर्णपणे मिळतात. महिन्याला 5 किलो वजन कमी या काढ्याने आपण करू शकतो. ना तुम्हाला कुठलं डाएट करायचं आहे, कुठल्याही जेवणाच्या वेळा आहेत त्यासुद्धा बदलायच्या नाही. 3 टाईम जेवण, अगदी सकाळी नाश्ता, दुपारी जेवण आणि संध्याकाळी जेवण करून तुम्ही जो आहार आहे तोच आहार ठेवायचा आहे. कुठलाही आहारात बदल नाही करायचा. फक्त हा काढा सकाळच्या वेळी तुम्हाला अनुशापोटी प्यायचा आहे. 1 कप पाण्यामध्ये 2 चमचे कोरफडीचा गर काढला आहे मी. 2 चमचे म्हणजे 2 इंच एवढं कोरफडीचं पान घ्यायचं आहे. त्यामध्ये निघणारा जो गर आहे प्युअर तो काढून या पाण्यात टाकायचा. त्यासोबतच 8 ते 10 मी तुळशीची पानं स्वच्छ धुवून घेतलीत आणि या पाण्यात टाकली आहेत. आता हे वाटीभर पाणी पाऊण वाटी होईल इतपत आपल्याला आटवायचं आहे. अगदी तुम्ही याला अर्धा वाटी होईपर्यंत जरी आटवलं तरी चालेल, पण बराच वेळ जातो म्हणून 3 ते 4 मिनिट या पाण्याला आपण आटवून घेऊ. गॅसवर हे पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर अजून काही इन्ग्रेडियंट यामध्ये मी टाकलेले आहेत. सविस्तर पद्धत जी आहे काढा बनवण्याची ती शेअर केली आहे अगदी तुमच्यासोबत. चवीप्रमाणे मीठ टाकलं, पाव चमचा हळद यामध्ये टाकायची आहे. हळदीमुळे काय होतं की वेट लॉस खूप पटकन होतं. हळदीमध्ये उष्ण असे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे हळदीचा काढा आपण पितो त्यावेळी सर्दी खोकलासुद्धा पटकन बरा होतो, कफ देखील बाहेर पडतो. त्या पद्धतीने शरीरातील चरबी आहे तर तीसुद्धा घटण्यास मदत होते. जे हळदीमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात तर ते सुद्धा गुणधर्म आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतात. सकाळच्या वेळी अनुशापोटी जेव्हा जो आहार जो आहे आपल्या शरीरामध्ये आपण जातो तेव्हा पोटामध्ये गेलेला पहिला आहार दिवसभर आपल्याला एनर्जी देण्यासाठी खूप जास्त उपयोगी ठरतो. त्यामुळे सकाळी कोणी पौष्टिक आहार घेतं, कोणी पौष्टिक नाश्ता घेतात किंवा मग चहाच्या अगोदर एक चांगला पौष्टिक आहार आपल्या पोटात जाईल याची आपण काळजी घेत असतो. त्या अगोदरसुद्धा ब्रश केल्यानंतर अगदी गरम पाणीसुद्धा तुम्ही पिऊ शकता. पण तुम्हाला जर कोमट पाणी पिल्यानंतर हा काढा प्यायचा असेल तर तुम्ही नक्की प्या, कारण की याच्यामध्ये सगळे आयुर्वेदामध्ये असलेले काही गुणधर्म आहेत ज्यामुळे आयुर्वेदिक पद्धतीने घरच्या घरी आपण वजन कमी करू शकतो. आता 1 चमचाभर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचे आहेत. बघा यामध्ये कोरफड वापरली. कोरफडीने पटकन झपाट्याने वजन कमी करण्याचे काही गुणधर्म आहेत ज्यामुळे आपलं वजन पटकन कमी होतं. शरीरामध्ये वाढलेली अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी आपल्याला कोरफडीचा फायदा होतो. त्यासोबत जिरे आहेत. जिऱ्यांच्या पाण्यामुळे अगदी जिऱ्याचं पाणी तुम्ही उकळून बनवलं म्हणजे जिरे मिक्सरला फिरवायचे आणि त्याचं पाणी बनवायचं आणि ते जरी अर्धा ग्लास पाणी दररोज सकाळी तुम्ही अनुशापोटी पिलं तरी देखील वजन झपाट्याने कमी होतं. चवीसाठी थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं आहे. त्यासोबतच मी इथे जिरे 1 चमचा टाकले, चांगले शिजू दिले म्हणजे 3-4 मिनिट आपण हे शिजवले. याचा अर्थ हे छान सगळे पदार्थ शिजले आहेत आणि अर्क यामध्ये पाण्यामध्ये उतरलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकले त्यामुळे काढा जो आहे तो अप्रतिम चवीचा होतो. यामध्ये काय काय पदार्थ टाकले ते नीट लक्षात घ्या. सकाळच्या वेळी हा काढा तुम्ही अनुशापोटी प्यायचा आहे, संध्याकाळी प्यायची गरजच नाही आहे. आणि काढा पिल्यानंतर अर्धा तास आपल्याला नाश्तासुद्धा करायचा नाही. शक्य झालं तर 1 तासभर तरी तुम्ही तसंच थांबा, जेणेकरून पोटामध्ये असलेली अनावश्यक चरबी अगदी या गरम पदार्थांनी पटकन ती घटली जाते आणि आपल्या शरीरातील अनावश्यक चरबी घटल्यानंतर वजन आपोआप कमी होतं. त्यानंतर नाश्त्याच्या वेळी तुम्ही 8-9 वाजता नाश्ता अगदी व्यवस्थित करून घेऊ शकता.
थोडंसं मीठ कमी यामध्ये वाटलं तर तुम्ही टाकून घ्या. त्यानंतर मग हा काढा गरमागरम पिऊन घ्या. काढा जो आहे तो थंड मात्र होऊ देऊ नका, कारण थंड झाला तर आपल्या चरबी जी आहे आपली ती पटकन अशी घटणार नाही. अगदी थंड काढा पिऊ नका. गरमागरम पाणी असेल, गरमागरम काढा असेल, जिऱ्याचं पाणी असेल, कोमट पाणी असेल, सगळं काही आपण गरम आणि कोमटच प्यायचं, जेणेकरून पटकन झपाट्याने रिझल्ट अगदी पॉझिटिव्ह आणि छान मिळतो आपल्याला. 5 किलो वजन महिन्याला कमी होतं. नक्की हा उपाय तुम्ही घरच्या घरी एकदा करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं की समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येतील. सगळ्यात महत्त्वाचं, माझा व्हिडिओ कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून तुम्ही बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.